आहे. हा सोहळा आपण सगळे भक्त मंडळी अतीव प्रेमानं करता आहात, त्याबद्दल पहिल्यांदा मी सगळ्याच भाविक भक्तांना, माता भगिनी, बंधुवर्ग यांना लाख लाख धन्यवाद देतो. सज्जनभाव, आमच्या कार्यकर्त्याकडून काही जर आपलं सेवेमध्ये कमी पडलं असेल, रूमची व्यवस्था, भोजन व्यवस्था किंवा अन्य कोणती व्यवस्था जर काही कमी पडलं असेल, काही चूक भूल झाली असेल आमच्या कार्यकर्त्याची, तर या कार्यकर्त्यातर्फे मी आपणा सर्वांची क्षमा मागतो. उदार अंतःकरणानं काही चुकलं असेल तर माफ करा सगळ्यांचं, पण कृपा करून इथून अयोध्या सोडल्यानंतर पुन्हा मनात सुद्धा ठेवू नका. यानं मला असं म्हटलं, त्यांना सगळ्यांच्या पायावर मी साष्टांग दंडवत घालून प्रार्थना करतो की एकच नियम करा, रामाला प्रार्थना करा की रामा तुझं नाम माझ्या जिभेवर राहू दे, आणि फक्त इथून जर न्यायचं असेल तर रामाचं नाम घेऊन बरोबर चला. जीवनाचं कल्याण झाल्याशिवाय राहणार. हे सूर्यप्रकाशायुक्त सत्य मी व्यासपीठावरून तुम्हाला खोटं बोलत नाहीये. येथून तुम्ही रामाचं नाम बरोबर घ्या, निश्चित आणि मोक्षाचे अधिकारी बनणार. वैकुंठामध्ये भगवंताच्या चरणाजवळ नाही भगवंताच्या मांडीवर बसायला आम्हाला मिळालं. म्हणून फक्त एक राम नाम घ्या, बाकी सगळं इथं सोडून द्या. आम्हाला खोली बदलायलाच लागली, आम्हाला खोली वरचीच दिली, आम्हाला खोली खालची. आता काय सांगावं महाराज, डोकं नाही म्हणे ते वरचंच शिकून आले, आम्हाला खालचं द्या. हा रेल्वे का, रेल्वे मंत्री का काय आमचे कार्यकर्ते, तुम्ही काढून काढून ती तिकीट कळतं काय असते. आणि एवढं सगळं गावापेक्षा वरची व्यवस्था करायला विचारले आमच्या कार्यकर्ता एकही कोणी असा सामान्य पैशाच्या लोभा करता हे कार्य करत नाहीये. लक्षात ठेवा, हे जे कार्यकर्ते दिसत आहेत ना, 100 नोकऱ्या त्यांच्या घरी. तुम्हाला अतिशयोक्ती वाटत तर आमच्या पंकज कुमार भंडारीकडे जाऊन पहा. आमच्या प्रत्येक कार्यकर्त्याकडे आमचे विनोद सावकार काय, आमचे हेरावार काय, आमचे बंधू सावकार काय, अरे हे सामान्य लोक नाही आहेत ना. लक्षाधीश, करोडोपती, अब्जाधीश आहे. ते काही करतायत हे सगळं रात्रीचा दिवस आणि दिवसाची रात्र ते करून करत आहे. हे पैसा मिळवण्याकरता नाहीये. केवळ आपण जेवली लोका संतर्पण घाली तुका. तुकाराम महाराजांनी म्हटलं आपणही जेवावं आणि सगळ्यांना जेवू घालावं. तसं आपल्याबरोबर सगळ्यांना घडावं म्हणून ते एवढे कष्ट करत आहेत महाराज. कोणाचाही स्वागत नाही. तुम्ही कसं तिकिटाला कोणी 15,000 कोणी 20,000 काहीतरी असं ठरलंय ना, ते देतात, तसंच हे लोक सुद्धा देतात. एवढंच नाही महाराज, आमचे विनोद सावकारांनी 2 लाख रुपये देऊन 1 एकर जमीन तर तिथं घेऊन दिली. एवढंच नाही, गेल्या वर्षी शुभकालला पुन्हा 2 लाख रुपये, अरे लाखो रुपये देतात ते, आणि तेवढं करून ही सेवा करताय. हे फुकट नाही आहे, कष्ट करताय, हे त्यांची सेवा म्हणून करताय. म्हणून त्यांचे उपकार मानायचे आपण सगळे करत का, धन्यवाद द्यायचे. शिव्या देऊ नका, रागवू नका. आम्हाला खोली वरची दिली खालची दिली नाही, बाहेर अरे क्षुल्लक गोष्टी आहे त्या, याच्याकरता घरी करावं लागत नाही का. राबतो. अहो हाडाचे काढे झाले संसारामध्ये झिजून रक्ताचं पाणी झालं, तिथं मध्ये बसून तुम्ही कोणावं. पण माझी विनंती आहे भक्तमंडळीला, कुठल्याही कार्यकर्त्याला काही बोलू नका. कार्यकर्त्याला बोललं म्हणजे ते मला बोलण्यासारखं आहे बरं का. त्यांच्याकडे जर रागावला तर ते माझ्यावर रागवण्यासारखं आहे. त्यांना जर कोणी शिवी दिली तर ती मला शिवी दिली सारखी आहे. सज्जनभाऊ, करून पहा. जो करतो त्याला अनुभव येतोय. अरे घरामध्ये 1 दिवसाचं लग्न असलं तर किती कष्ट करावे लागतात महाराज. काही सोय करू शकत नाही, पण इतक्या दूर 1000 किलोमीटर अंतरावर आम्हाला एवढी गावायसारखी सोय देतात. किती उपकार आहेत त्यांचे आमच्यावर. सुखानं आम्हाला काय करायला मिळतंय, सुखानं रामाचं दर्शन होत आहे, सुखानं तीर्थयात्रा घडते, त्यांच्यामुळे घडत आहे. म्हणून आपण सगळेच जण पहिल्यांदा टाळ्या वाजवून या कार्यकर्ते मंडळीचं अभिनंदन करूया, स्वागत करूया आणि सगळे आपण हात जोडून या कार्यकर्ते
एकमेकांना प्रार्थना करूया की बाबांनो, तुमच्या प्रेमामुळे आम्हाला हे सगळं घडतंय, म्हणून आम्ही जर काही बोललो असू तर तुम्ही सगळे क्षमा करा, अशी कार्यकर्त्यांची आपण श्रोते मंडळी प्रार्थना करूया. आणि आता इथून पुढे घरी जाताना कोणीही काही रुसवा फुलवा, वरची खोली खालची खोली हा विषयच बंद करायचा बरं का. केवळ रामाचं नाम बरोबर घेऊन आपण चालायचं आहे. असो, या ठिकाणी मी काही लोकांना व्यासपीठावर आमंत्रित करतो आहे प्रेमाने, त्यांनी कृपा करून लवकर उपस्थित राहायचं आहे बरं का. काही लोकांचा सन्मान आणि काही लोकांना प्रसाद द्यायचा आहे. यामध्ये सर्वश्री मी माझे पिताश्री परम आदरणीय माझे दादा यांना व्यासपीठावर बोलावतो. आमचे दादा गोमातेची सेवा खूप करतात. यावर्षी जीपचे द्वारा 2 लाख रुपये आमच्या गोशाळेला दादांनी मिळवून दिले. 1,40,000 इथे यायच्या दिवशीच जमीन घेण्याकरता, गाईच्या चाऱ्याकरता म्हणून दिले. 2008 साली गोशाळेची स्थापना झाली, त्यावर्षी सुद्धा 1 एकर जमीन घेण्याकरता 2 लाख त्यावेळी सुद्धा आमच्या दादाने दिले. एवढंच नव्हे, आमच्या चतुर्वेदेश्वर धाम या ठिकाणी सुद्धा जी आम्ही जमीन घेतली गोमातेच्या चाऱ्याकरता, तिथे सुद्धा 1 एकर जमीन दादानी आणि दादाच्या बहिणीनं 1 एकर अशी 2 एकर जमीन चतुर्वेदेश्वराला दिली बरं का. एवढंच नव्हे, आमच्या सद्गुरू चुडामणी महाराजांच्या आदेशावरून दादा जेव्हापासून कीर्तन करतात, कीर्तनाचा एकही पैसा घेत नाही बरं का. फक्त जाण्या येण्याचं तिकीट काय असेल ते, आणि कीर्तन सेवा करून. अजून एक मला सांगायचं म्हणजे दादांना एक आनंद आहे अन्नदानाचा बरं का. अधिक महिना आला की नक्की 10-5 गावाला जेवण. आत्तापर्यंत माझ्या दादांनी 33 गावाला गावजेनं दिली बरं का. माझ्या आजोबांनी 8 गावाला चूलबंद गाव जेवण दिली होती. तर 8 त्रिक 24, 8 चोक 32, वडिलांच्या दुप्पट चौपट 32 गावं दादांनी अगदी चूलबंद सगळ्या गावालाच गाव जेवण दिले. आणि ते असे क्षुद्र नाही बरं का, अगदी आपलं जसं भोजन आहे तसा प्रसाद. अर्थात मी तुम्हाला जे काही मागत नाही, दक्षिणा द्या म्हणत नाही, त्याचं कारणच आहे की सज्जन हो, माझ्या आईवडिलांचं एवढं पुण्य आहे की मला त्यांच्या आशीर्वादानं कधी काही कमी पडतच नाही आहे. आणि त्यांच्या आशीर्वादानं माझं जीवन सुखी आहे. हे जे सगळं घडतंय, ही कथा काय, कीर्तन काय, मला जे काही आहे माझ्या जीवनामध्ये ते माझ्या आईवडिलांचं पुण्य आहे, माझ्या गुरु महाराजांचा आशीर्वाद आहे. तेव्हा गोमातेची सेवा त्यांनी केलेली आहे, म्हणून त्यांना या ठिकाणी रामरायाचं प्रसाद वृंदावनचे महात्मा पूज्य श्री विवेकजी महाराज यांच्या हस्ते दादांना रामरायाचा प्रसाद दिला जाईल. त्यांनी तो स्वीकारावा. धर्मप्रेमी श्री राजाभाऊ जोशी धानोरकर सपत्नीक जे असतील त्यांनी कृपा करून सपत्नीक यायचंय बरं का. मी ज्यांना ज्यांना बोलावतोय त्यांनी व्यासपीठावर सपत्नीक यायचं आहे. आमचे राजाभाऊ जोशी गंगेच्या तीरावर मोत्याचं धानोर म्हणून गाव आहे, त्या ठिकाणचे रहिवासी आहेत. मला सांगायला आनंद वाटतो की ते आमची व्याही आहेत बरं का. आता तुम्ही म्हणाल महाराज इथं पारमार्थिक क्षेत्रात व्यासपीठावरून तुम्ही नातेगोते काय गोळा केली ती? नाही नातं होतं बरं का. मी त्यांना इथं आल्यानंतर पहिल्या दिवशीच सांगितलं की आता ह्या 7 दिवसामध्ये की व्याहीन जावाईन हे नातं गोतं काहीच नाही. जसे सगळे भाविक तशीच आपण आहोत. तिथे नातागोताचा विचार करायचा नाही आहे. मान सन्मान सत्कार तिरस्कार व्याही विहीन पंगत अजिबात इथं काही नाही. आपण भक्त म्हणून आलेलो आहोत.
मग असं असताना तुम्ही सत्कार का करता? त्याचं कारण आहे की माझे जामात जावाई वेदशास्त्र संपन्न भागवताचार्य श्री प्रणव शास्त्री यांच्यासारखं रत्न त्यांनी जन्माला घातलं म्हणून त्यांचा सत्कार आहे बरं का. जावाई म्हणून नव्हे, पण एक व्यक्तिमत्व म्हणून आमचे प्रणव शास्त्री महाराज तपोमय जीवन आहे. अगदी बालवयातच कितीतरी काळ त्यांनी हिमालयामध्ये परिभ्रमण केलं आहे, हिमालयात वास्तव्य केलं आहे बरं का. 3-3 महिने 4-4 महिने वर्ष कधी केदारनाथला, कधी बद्रीनाथला, कधी कुठल्या गुफेमध्ये, कुठे कोणाच्या आश्रमामध्ये अनेक संतांचा परिचय आहे. तेव्हा हिमालयाची यात्रा, नर्मदेची परिक्रमा पायी केलेली आहे. नर्मदेच्या तीरावर सुद्धा अनेक साधू संतांची कृपा त्यांच्यावर आहे. असं एक तपस्वी जीवन आहे आणि जीवनामध्ये त्यांनी वेदाचं अध्ययन केलेलं आहे. यजुर्वेद शाखेचे आहेत म्हणून आपला वेद पूर्ण मुखोद्गत केलेला आहे. वेदही आहे, शास्त्रही आहे. वृंदावन धामला राहून, हरिद्वार ऋषिकेशला राहून, गुरुचरणी राहून त्यांनी शास्त्राचं अध्ययन केलेलं आहे. वेदही आहे, शास्त्रही आहे आणि पुराणसुद्धा, भागवताची कथा करतात, सुंदर भागवत कथा सांगतात. अशा प्रकारे एक रत्न त्यांनी जन्माला दिलं म्हणून त्यांचा सन्मान या ठिकाणी आमच्या संस्थेचे सचिव विनोद कुमार गंदेवार त्यांचा सन्मान करतील, त्यांना प्रसाद देतील, त्यांनी तो स्वीकारावा. आता असा एक अनुभव आहे की पुरुष मंडळींना जर बोलावलं की आपल्या मालकीनीला घेऊन या, तर ते जर काही घेऊन येत नाही. तर पुरुषांना या कार्यकर्त्यांना बोलावलं तर तेही येत नाही. म्हणून आम्ही एक युक्ती केली बरं का. त्यांच्या बायकाला विनंती केली, त्यांच्या धर्मपत्नीला विनंती करत आहोत की हे कोणाचं ऐकत नाहीत बाबा, निदान तुमचं तरी नक्कीच ऐकतील. म्हणून सौ सुरेखाताईंनी बंडू सावकारला घेऊन व्यासपीठावर यायचं आहे. सौ रेखाताईंनी विनोद सावकारला घेऊन व्यासपीठावर यायचं आहे. सौ संगीताताईंनी सूर्यकांत सावकार गुंडाळे यांना घेऊन व्यासपीठावर यायचं आहे. सौ मंगलताईंनी सुनील कुमारला घेऊन यायचं आहे. सौ मीनाताई अविनाशरावजी मारंबार यांना घेऊन व्यासपीठावर येतील. सौ पूनम भाभी पंकज कुमारला व्यासपीठावर घेऊन येतील आणि सौ उमा नरेंद्रजी येरावार यांना घेऊन व्यासपीठावर येतील. पहा, नुसतं म्हटल्याबरोबर कसे धावत पळत निघाले बरं का. नाही तर कालपासून विनंती करायला, या बाबा आम्हाला प्रसाद द्यायचा आहे तुम्हाला. नाही नाही नाही, आम्ही तुमचेच आहेत, आम्हाला प्रसाद नको, आम्हाला काहीच नको. पण आता मंडळीने हाक मारली कसं निघाले पहा बरं. आमच्या बंडू सावकारला 10 वेळा हाक मारलं तरी येत नाही. आता तर पहिल्याच हाकेला आले राहत आहे. सज्जन हो, खरोखर या सगळ्या मंडळीला मी काहीच देऊ शकत नाही बरं. माझी लायकी नाही आहे. हे लोक एवढं प्रेम करतात, एवढं प्रेम करतात. आता माझ्या समोर बसलेत बरं का इथे आमचे गोविंदाप्पा नलबलवार, करोडोपतीने अब्जाधीश आहेत बरं का. सराफा दुकान आहे, कापड दुकान आहे, मेडिकलच्या किती एजन्सी आहेत, कुठं कुठं काय त्यांनाच माहिती का नाही, की किती नोकरन किती चाकर आहेत माहिती नाही. पण मी व्यासपीठावर बसून खोटं बोलत नाही. त्यांच्या घरी गेलेला असू द्या, कुठेही जाताना असू द्या, मी जर असं निघालो तर ते पुढे पुढे पळतात की लागलीच बूट आणतात आणि समोर खाली बसून पायामध्ये बूट घालतात. माझ्या आयुष्याचं उत्पन्न त्यांचं 1 दिवसाचं उत्पन्न बरोबर नाही महाराज. एवढे श्रीमंत, एवढे असून सुद्धा चप्पल बूट आणून उचलून घालतात, किती सेवा करतात. माझ्याकडे शब्द नाही. आमचे पंकज कुमार भंडारीजी, सावली जशी मनुष्याबरोबर राहते तसं माझ्याबरोबर राहतात. खूप प्रेमानं सेवा करतात. मी कोणाचं नाव घेऊ. आमचे नरेंद्रजी येरावार असतील, सूर्यकांत सावकार गुंडाळे असतील, सुनील कुमार असतील, विनोद सावकार असतील, बंडू सावकार असतील, माझा कधीच शब्द खाली टाकत नाही आहेत. अत्यंत प्रेमानं तन मन धन लावून आदरानं सेवा करतात, खूप प्रेम देतात. मी त्यांना त्या प्रेमाच्या मोबदल्यात काहीच देऊ शकत नाही, फक्त मी आशीर्वाद देणार आहे. म्हणून इथे प्रसाद देण्याकरता मी बोलावलेला आहे. त्या सर्वांनी येऊन प्रसाद घ्यावा. धर्मप्रेमी
नाही नाही, सौ शोभाताई अशोकराव धमकोंडवार यांनी सुद्धा यायचं आहे. सौ मीनाताई नलबरवार यांनी सुद्धा